नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आज कळालंच असेल. आजचा आपला विषय आहे SSD लॅपटॉपमध्ये कशी फिट करायची. ही जी SSD आहे जी मार्केटमधून मी आणली आहे, हे त्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही वाचू शकता. पाठीमागे व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. त्याची कॅपॅसिटी आहे 128 GB आणि त्याचा स्पीड आहे 6 GB पर सेकंड. नेक्स्ट्रॉन कंपनीची ही SSD आहे. त्याचबरोबर हे जे आहे हार्ड डिस्कचं केस, ज्याने आपण पोर्टेबल हार्ड डिस्क बनवू शकतो, हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. ही हार्ड डिस्क मी काय करणार आहे मित्रांनो, माझी जी जुनी हार्ड डिस्क आहे ती काढून त्याला पोर्टेबल हार्ड डिस्क बनवणार आहे आणि ही जी नवीन माझी SSD आहे ती मी वापरत आणणार आहे. ज्याने फायदा काय होईल मला मित्रांनो, माझं जे लॅपटॉपमध्ये CD ड्राईव्ह आहे ते सुद्धा मला वापरायला लागणार. कधी कधी काय होतं, एक जुनी CD असते आणि ती आपल्याला वापरायची असते. त्याचं पेन ड्राईव्हमध्ये किंवा ऑनलाईन काही डेटा नसतो, तर ते आपल्या CD मधून आपल्याला तो घ्यायला लागतो. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की माझ्या लॅपटॉपमध्ये CD ड्राईव्ह हा असला पाहिजे. तर हे माझं मत आहे मित्रांनो. प्रत्येक इंजिनियरचं हे वेगवेगळं मत असतं. त्याचे वेगवेगळे विचार असतात, तर त्यांच्याप्रमाणे ते सांगतात. माझं मत जे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करताना मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर का व्हिडिओ आवडली तर मित्रांशी शेअर करा. आवडली तर लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स, प्रतिक्रिया ही सुद्धा मला आपल्याला कळवा, जेणेकरून मला तुमचं प्रतिक्रिया कळतील आणि नवीन व्हिडिओ जी तुम्हाला हवी असेल किंवा पाहण्याची इच्छा असेल ती मी तुम्हाला पाठवू शकतो. तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अनबॉक्सिंग झालेली आहे. ही आहे माझी नवी कोरी SSD. ह्यात मी ज्याच्याकडून घेतली त्याच्याकडूनच विंडोज प्रो अपडेट करून घेतलं. हे बघा, ह्याचा स्पीड असा आहे 6 GB पर सेकंडचा स्पीड आहे आणि माझी कॅपॅसिटी बूटिंग जो स्पीड आहे तो एकदम शार्प होईल. 18 ते 17 सेकंदामध्ये लॅपटॉप माझा बूट होईल. ही आहे केस. ह्या केसने मी माझी जी जुनी हार्ड डिस्क आहे लॅपटॉपमधली ती मी पोर्टेबल बनवणार आहे. हे आहे USB ड्राईव्ह. त्याच्याबरोबर ही केबल मला मिळालेली आहे, USB टू USB. हे एक साधं आपलं रेक्झिनचं पाऊच आहे. हे पहा मित्रांनो. चला ह्या सगळ्यांना आपण साईडला ठेवूया. घेऊया माझा लॅपटॉप आणि पाहूया ह्याला कसं फिट करतात. हा आहे माझा लॅपटॉप. ह्याचा मॉडेल नंबर आहे डेल लॅटिट्यूड E6330. थोडी स्किन ह्यावर मी बसवलेली आहे. मला थोडंसं सुशोभित करायला आवडतं, तर मी ह्याची स्किन, याचे जरा स्टिकर्स वगैरे मला ह्या पद्धतीने लावण्यात आवडले. ह्या स्टिकर मला आवडला म्हणून मी घेतला मार्केटमधून आणि बसवून घेतला ह्याचा स्टिकर. पाठीमागे असे काही स्टिकर्स कंपनीचे बारकोड वगैरे ते आहेत. आणि इथे आहे ही आहे आपली हार्ड डिस्क. तर त्याला आता मी खोलणार आहे. इथून माझी जुनी हार्ड डिस्क काढणार आहे, त्याला पोर्टेबल बनवणार आहे आणि नवीन SSD आपण फिट करूया. चला. त्याच्यासाठी तुम्हाला हा छोटासा स्क्रूड्रायव्हर लागेल. माझ्याकडे हे वरचं मूठ ह्याची हँडल नव्हतं म्हणून हे मी घेतलंय. इथून आपण ही हार्ड डिस्क काढूया अशी. ह्याच्यात काही मित्रांनो काही अवघड असं काय काम नाही. ह्याने तुमचे पैसे वाचतील इंजिनियरचे.
आणि तुम्ही जिथून SSD परचेस करता ना मित्रांनो, त्यालाच थोडंसं गोड बोलून किंवा मस्का पॉलिश करून त्याच्याकडून विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती त्याकडूनच अपडेट करून घ्या. हे बघा, ही आहे माझी ओरिजिनल लॅपटॉपमधली हार्ड डिस्क. ही आहे 256 ह्याचा GB स्पेस, पण ती आहे HDR4ची, सॉरी DDR4ची. तर मी आता ह्यामध्ये बसवणार आहे आपली नवीन SSD. माफ करा, काही चुकीचं बोललो असेल तर. ह्याला मी ही हार्ड डिस्कला ह्यातून काढतो असं, जेणेकरून ह्यात आपली नवीन जी हार्ड डिस्क आहे ती आपण फिट करू शकतो. हे पहा, ह्याला मी वेगळं केले. ही आहे आपली नवीन SSD. ह्याचे जे कंपोनेंट्स आहेत ते सेम आहेत, म्हणून ते लॅपटॉपच्या आत बरोबर फिट होऊ शकतात. तर ही आता आपल्याला अशी बसवायची आहे, म्हणून ह्यात मी ह्याला अशी फिट करतो. ठीक आहे मित्रांनो, ही फिट केलेली आहे. ह्याचा एक स्क्रू राहिला आहे, तो मी इथे बसवतो आणि लॅपटॉपमध्ये फिट करतो. अगदी सोपं आहे, तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे करू शकता. कोणी इंजिनियर तुम्हाला लागणार नाही. तुम्हाला ITचं ज्ञान नसेल तर तुम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बसवू शकता हार्ड डिस्क. हे पहा, चालेल. याला आपण आता फिट करूया. अशी लावूया आणि आपला लॅपटॉप स्टार्ट करूया. तुम्हाला आहे ना मित्रांनो, मी याचा बूटिंग स्पीड पण दाखवणार आहे. या नवीन हार्ड डिस्कमुळे किती फायदा होतो ना, 18 ते 19 मिनिटात, 19 सेकंदात लॅपटॉप हा बूट होऊ शकतो, स्टार्ट होऊ शकतो. तर पाहूया, हार्ड डिस्क फिट केली आहे, आपलं काम इथेच झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही आहे ना अगदी 5 मिनिटात तुम्ही हार्ड डिस्क फिट करू शकता. 5 नाही, 3 मिनिटात तुम्ही लॅपटॉप फिट करू शकतात अगदीही. तर आता तुम्हाला लॅपटॉपचा बूटिंग स्पीड दाखवतो, बघा कसा. हे पहा मित्रांनो, आता आपण लॅपटॉप सुरू करूया आणि लॅपटॉपचा तुम्ही बूटिंग स्पीड पहा. मोजा तुम्ही, घड्याळ, टाइम वॉच किंवा टायमर असेल तर 15 ते 17 सेकंदामध्ये हा लॅपटॉप सुरू होईल. चला तर मग स्टार्ट करूया लॅपटॉप. पहा किती फास्ट आहे. बघा, अगदीच माझी जी ही SSD होती ना, ही हार्ड डिस्क होती, ह्याने कमीत कमी 4 ते 5 मिनटं लागायची. तर आता या नवीन SSDमुळे त्याचा स्पीड आहे 6 GB/सेकंड. त्यामुळे ह्याची सुरुवात होणार आहे 15 सेकंदात. ही आहे कमाल मित्रांनो. बघा, झाली सुरू माझा लॅपटॉप. हे पहा, हे बघा. सुरुवात झालं. आणि याचा जो स्पीड आहे, वर्किंग स्पीड, हा सुद्धा एकदम शार्प, मस्तच. आता आपण पाहणार आहोत ह्या ज्या हार्ड डिस्क आहे, ही जी हार्ड डिस्क, त्याला आपण केसमध्ये कसं, केस जी आपली हार्ड डिस्क जी मी केस तुम्हाला दाखवली, ही केस ह्यामध्ये आपण फिट करूया. ह्याचा एक USB आहे, इथे ही USB ड्राईव्ह आहे, त्यामध्ये आपण ह्याला फिट करूया. तर तुम्हाला दाखवतो ही कशी ह्यामध्ये फिट करायची. आणि ही हार्ड डिस्क या लॅपटॉपमध्ये सुद्धा USB
द्वारे आपण कनेक्ट करून बघूया होते की नाही. तर चला मित्रांनो, आपण एक ह्याची सुद्धा व्हिडिओ बनवूनच टाकूया ह्याच व्हिडिओमध्ये. याला आपण खोलूया इथून. इथे ह्याचे 2 स्क्रू आहेत. 2 स्क्रू जे आहेत ते इथून आपण काढले असे. अरे जास्तच टाईट आहे. टाईट झालेलं दिसतंय हे. काढलं. ही केस आहे अशी. हे काही नाही मित्र, हे नुसतं फक्त एक पोकळ मेटलचा खोका आहे. ह्यामध्ये तुम्हाला हे एक चिप मिळतं जी अशी निघू शकते. हे पहा, ही अशी चिप आहे. एक USB ड्राईव्ह आणि ह्याचाच एक मदरबोर्ड प्रमाणेच एक चिप आहे, यामध्ये फिट केलेली असते. तर ह्याच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कशी फिट करू शकतात ते बघा. हे आहे जे हे असं ह्यात फिट करायचं. हे पहा, झालं. हे फिट केलं. हे जे वरचं कवर आहे हे आपण असं फिट करूया. चालू फिट. आपलं काम झालेलं आहे मित्रांनो. हे पहा, इथून USB ड्राईव्ह टाकला, USB केबल इथून असे टाकले, इथून आपण स्क्रू फिट केले. झालं मित्रांनो, आपली पोर्टेबल हार्ड डिस्क तयार. अगदी 1 ते 2 मिनिटात तुम्ही पोर्टेबल हार्ड डिस्क कशी बनवली, अगदी 5 मिनिटात तुम्ही SSD लॅपटॉपमध्ये कशी इन्स्टॉल केली, हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कळालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांशी शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कळू द्यात, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मदत होईल. तर आपण मित्रांनो ही व्हिडिओ इथेच संपवत आहोत. मी तुमची रजा घेतो आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे टेक्निकल हेल्प. थँक्यू मित्रांनो.